आदरणीय आपले नेते, महाराष्ट्राचं भविष्य आदरणीय अमित देशमुख साहेबांचं या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. तेव्हा आपल्या सगळ्याचा जोश, आपल्या सगळ्याची ताकद वाढवण्यासाठी तुम्हा आम्हा सर्वांचे नेते, महाराष्ट्राचं भविष्य आदरणीय आपले अमित देशमुख साहेब या ठिकाणी आले. टाळ्याच्या गजरात स्वागत. आपले दुसरे लाडके युवा नेते, महाराष्ट्राचे युवा नेते आदरणीय धीरज देशमुख साहेबांचं टाळ्याच्या गजरात स्वागत. आपले लाडके खासदार आदरणीय डॉक्टर शिवाजीराव काळगे साहेब यांचं टाळ्याच्या गजरात स्वागत. या सगळ्या निवडणुकीत आपल्या सगळ्यांचा विजय करण्यासाठी त्यांनी प्रचंड मोठी साथ दिली. त्या आपल्या आदरणीय वैदी साहेब, आदिती वैदी साहेब सुद्धा इथं आलेले, त्यांचं टाळ्याच्या गजरात स्वागत. आणि मी विनंती करतो आपल्या शहराचे साहेबांचा माळा या विजयाला एक दिलेला आदरणीय ॲडव्होकेट किरण जाधव साहेबांना त्यांनी प्रस्तावित करावं. विजयी जल्लोष सभेत आपल्या सभेत आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी आलेले आदरणीय अमित देशमुख साहेब, आदरणीय डॉक्टर शिवाजी काळगे साहेब, आदरणीय धीरज देशमुख साहेब, आदरणीय वैदी साहेब, आदरणीय अमित दादा, काय म्हणता लागतो, हात म्हणता लागतो, काय म्हणता लागतो. सर्वप्रथम मी सर्व लातूरकरांचं हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो की त्यांनी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या हाती या महानगरपालिकेची सत्ता दिलेली आहे. आदरणीय अमित देशमुख, आम्ही वारंवार साहेबांना म्हणत होतो की एकटा शहर आहे, थोडा शहर. आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही जे काही आम्ही वचनं आपल्याला दिली होती ती सर्व वचनं पाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमच्या प्रत्येक नगरसेवकाकडून त्या ठिकाणी केला जाईल. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. काँग्रेस पक्षाचा, काँग्रेस पक्षाचा, अमित भैया आगे बढ़ो, धीरज भैया आगे बढ़ो, डॉक्टर कागे साहब आप आगे बढ़ो. यानंतर मी डॉक्टर कागे साहेबांना विनंती करतो की आपण कांग्रेस पक्षाचा अमित भैया तुम आगे बढ़ो. सर्व 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 लातूरकरांचे जाहीर 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 आभार. आपण दिलेल्या प्रेमाच्या आम्ही शब्दात व्यक्त करू शकत नाही. आम्ही सगळ्या आमच्या विजयी उमेदवाराकडनं आणि आम्हा सगळ्याकडनं दिलेल्या वचनाची पूर्ती करण्यासाठी आम्ही बाध्य आहोत. या पुढच्या काळामध्ये वचनपूर्ती करण्यासाठी आम्ही एकसंघपणे काम करू, एवढंच या निमित्तानं सांगतो. सगळ्याचा पुनश्च आभार, पुनश्च आभार, पुनश्च आभार. सर्व लातूरकरांचे आदरणीय अमित भैया देशमुख साहेब, आदरणीय धीरज भैया देशमुख साहेब, आदरणीय खासदार साहेब आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व वंचित या सर्व लातूरकरांचे, या लातूरच्या अस्मिता जपणाऱ्या लातूरकरांचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा मी एक कार्यकर्ता म्हणून आपल्या या सर्व लातूरकरांचे लाख लाख आभार मानतो आणि आपल्या चरणावर आम्ही नतमस्तक होतो की लातूरची शान तुम्ही ठेवलात त्याबद्दल
सर्व लातूरकरांच्या वतीनं आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं सर्व लातूरकरांचे लाख लाख आभार मानतो. धन्यवाद. सर्व प्रथम आपल्या सर्व लातूरकरांचे अभिनंदन करतो की लातूरने अख्ख्या राज्याला देशाला हे दाखवून दिलं, किती बी येऊ द्या त्यांना लातूरकर, किती बी येऊ द्या त्यांना, किती बी येऊ द्या त्यांना. आता जो एकटा आहे त्याला माईक देतो आणि त्याला विनंती करतो आपण या जनसमुदायाला संबोधित करावं. अमित भैया मागे बढो, काँग्रेस पक्षाचा. लातूर शहर महानगरपालिका निवडणूक 2024 काँग्रेस भवन येथे काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचे विजयी उमेदवार यांचं सर्वप्रथम आपण सगळे टाळ्याच्या गजरात आपण त्यांचं अभिनंदन करूया. काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचे लढवय्ये शिलेदार ज्यांनी आपल्या खांद्याला खांदा लावून हा लढा दिला, त्यांना सुद्धा मी त्यांच्या लढवय्येपणाला त्यांनी जी झुंज दिली त्याबद्दल मी त्यांचं कौतुक करतो. आणि या लढ्यामध्ये त्या साऱ्यांनी आपली साथ दिली याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो. लातूर शहर महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये लातूरनं महाराष्ट्राला दाखवून दिलं, लातूर हे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं आहे. लातूर हे आदरणीय शिवराज पाटील साहेबांचं आहे. लातूर हे आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकरांचं आहे. लातूर आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या पाठीशी आहे. लातूर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं. मी आदरणीय राहुल गांधी, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर या आपल्या नेत्यांना लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या या विजयाच्या आपल्या सगळ्यांच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा देतो. लातूरच्या या निवडणुकीमध्ये सगळेच आले. पण लातूरनं
त्या सगळ्यांना सांगितलं लिंबू टिंबू हमारे अंगने में तुम्हारा क्या काम है तुम्हारा क्या काम है। हम तुम्हारे साथ हैं। आदरणीय विलासराव देशमुख साहेबांबद्दल भारतीय जनता पक्षाने जी वक्तव्य केली, राजकारणाचा स्तर ज्यांनी घालवला, ज्यांनी लोकभावना दुखावली, लोकांनी मतदानातून प्रतिक्रिया व्यक्त केली आणि लातूर असंस्कृत राजकारण स्वीकारत नाही हे त्यांनी दाखवून दिलं। लातूर शहर महानगरपालिकेमध्ये आपल्याला स्वच्छ कारभार द्यायचा आहे, आपल्याला पारदर्शक कारभार द्यायचा आहे, आपल्याला गतिमान कारभार द्यायचा आहे, आपल्याला गुणवत्तापूर्ण कारभार द्यायचा आहे, आपल्याला भ्रष्टाचार मुक्त कारभार द्यायचा आहे। हे मला आपल्याला आणि विशेषतः लातूरकरांना या ठिकाणी सांगावंसं वाटतं। महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकेच्या निवडणुका आज संपन्न झाल्या। या 29 महानगरपालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसला ज्या ठिकाणी स्पष्ट बहुमत मिळालं ते फक्त लातूर, आणि म्हणून लातूरचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे। लातूरकरांना जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे कमी आहेत। इथं जे उपस्थित आहेत ते सारे या निवडणुकीमध्ये तुम्ही आमच्या बरोबर लढला, याबद्दल आपल्यापैकी प्रत्येकाचे मी आभार मानू इच्छितो। कारण आज या ठिकाणी तुम्ही सारे उपस्थित आहात याचाच अर्थ निवडणुकीमध्ये तुम्ही आमच्या बरोबर होता, आणि म्हणून आपल्यापैकी प्रत्येकाचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। काँग्रेस पक्षानं प्रभाग न्याय जे प्रभारी आणि सहप्रभारी नेमले, त्यापैकी अनेक इथं उपस्थित आहेत, त्या सगळ्या निवडणुकीचे प्रभारी आणि सहप्रभारी त्यांचे देखील मी इथं आभार मानू इच्छितो। प्रभाग क्रमांक 1 ते प्रभाग क्रमांक 18 इथं काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचा जो कार्यकर्ता ज्यांनी या निवडणुकीमध्ये जीवाचं रान केलं, त्यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करू इच्छितो। काँग्रेस पक्षाचे लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ऍडव्होकेट किरण जाधव यांचं खऱ्या अर्थानं आपण सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात अभिनंदन केलं पाहिजे। लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी त्या सगळ्यांचे देखील मी विशेष आभार व्यक्त करतो। लातूर शहर महानगरपालिका निवडणुकीमध्ये निलंगेचे 2 पाहुणे आले।
एका पाहुण्याला तुम्ही परत पाठवलं, एका पाहुण्याचा पाहुणचार करताय. त्यामुळं लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंखे यांचे देखील टाळ्याच्या गजरात आपण सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन करावं, धन्यवाद व्यक्त करावे. आपल्या लातूरचे माजी महापौर ऍडव्होकेट दीपक सूळ हे काँग्रेसचे ओपनिंग बॅट्समॅन आहेत. त्यामुळं लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सकाळी तुम्हाला सगळ्यांना धाकधूक होते. धाकधूक 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 धाकधूक. पण सुरुवातीलाच विजयाची सलामी प्रभाग क्रमांक 10चे उमेदवार ऍडव्होकेट दीपक सोळ यांनी दिली आणि तिथून विजयाची घोडदौड ही सुरू झाली. आणि म्हणून त्यांचं सुद्धा आपण अभिनंदन टाळ्याच्या गजरामध्ये या ठिकाणी केलं. आपले लाडके नेते धीरज देशमुख त्यांनी सुद्धा या लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रचाराची धुरा हाती घेतली आणि प्रभावीपणे त्यांनी काही प्रभागामध्ये प्रचार केला आणि जिथं जिथं ते गेले तिथं तिथं आपले सगळे उमेदवार निवडून आले. त्यामुळे टाळ्याच्या गजरात आपण त्यांचंही स्वागत करावं. प्रोटोकॉल आहे, प्रोटोकॉल. आपले लाडके खासदार डॉक्टर शिवाजी काळगे त्यांचं देखील टाळ्याच्या गजरामध्ये आपण सगळ्यांनी धन्यवाद व्यक्त करावेत. कारण सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत अहोरात्र आपल्या लाडक्या खासदारांनी कष्ट वेचले आणि आज त्याचं फलित आपल्या पुढे आहे. त्यामुळं त्यांचे देखील आपण आभार व्यक्त करावे. येतोय त्याच्याकडे. Behind every successful man there is a woman. यशस्वी पुरुषाच्या पाठीशी यशस्वी स्त्री असते. त्यामुळं आणि आपण सगळ्यांनी मी तर रोजच त्यांचं कौतुक करतो. आज तुम्ही सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं कौतुक. हे आपण नेहमी ही अहो तुम्हाला तिकीट दिलं असतं आणखी 8 जागा निवडून आल्या. हे आपलं कुटुंब आहे. आज आपण सारे इथं कुटुंब म्हणून एकत्रित झालेले आहोत आणि लातूर हे आपलं कुटुंब आहे. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी नेहमी हे मांडलं आणि या कुटुंबाला सुरक्षित ठेवणं, या कुटुंबाला
पुढे घेऊन जाणं, या कुटुंबाला प्रगतीपथावर नेणं, या कुटुंबाची भरभराट कशी होईल यासाठी पावलं उचलणं, हे सारं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मिळून करायचंय ही विनंती आणि हे आव्हान या निमित्ताने मी करू इच्छितो. खरं म्हणजे आता तुम्हाला याची कल्पना आहे की सूर्य हा पूर्वेला उगवतो. लातूर शहर महानगरपालिकेमध्ये देखील निवडणुकीचा जर निकाल तुम्ही पाहिला तर राजा माने या काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचा सूर्य सुद्धा हा पूर्वेहून उगवलेला आहे याची कल्पना मला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये खरं म्हणजे तुम्ही आम्ही निवडणूक लढलो, पण भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांनी कटकारस्थान केलं. लातूरनं हे दाखवून दिलं की कटकारस्थानाला लातूरमध्ये जागा नाही. लातूर इथं फक्त विकास यावरच मतदान होतं हे लातूरनं पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांची जिम्मेदारी ही वाढली. लातूरकरांचा जाहीरनामा जो आपण मतदारांपुढं दिलाय त्या जाहीरनाम्याची अंमलबजावणी येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपण करणार आहोत. पुन्हा एकदा ज्या काँग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या इच्छुक उमेदवारांनी पक्षासाठी माघार घेतली त्यांचे मी धन्यवाद देतो. आणि पक्षाच्या विजयामध्ये जे सारे पुढे होते त्या सगळ्यांना पक्ष यथोचित सन्मान त्या साऱ्यांचा करेल हा शब्द देखील या निमित्तानं मी आपल्याला देऊ इच्छितो. आणि अभय साळुंके, किरण जाधव, दीपक सूळ आणि आमचे जे सगळे प्रमुख नेते आहेत या लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीचं विश्लेषण हे सुद्धा ते करतील. आणि म्हणून मला असं वाटतं पक्षाची इमाने इतबारे ज्यांनी साथ दिली त्यांना आम्ही डोक्यावर घेऊ. पण पक्षाशी ज्यांनी गद्दारी केली मी तर आपल्याला या अगोदरच सांगितलं, जिंदगी में एक ही उसूल रखना, जिंदगी में एक ही उसूल रखना, यारी में गद्दारी नहीं, गद्दारी से यारी नहीं और गद्दारों से यारी नहीं. मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की आता आपल्या सगळ्यांचं लक्ष आहे वेळ आहे दोन आपल्या सगळ्यांचं कौन बनेगा कॉर्पोरेटर केबीसी हो गया, अभी कौन बनेगा मेयर. त्यामुळं सगळ्यांचं आता लक्ष लागलंय महापौर पदाच्या आरक्षणाकडं. महापौर पदाचं आरक्षण काय निघतं याच्याकडे आता सगळे लक्ष देऊन आहेत. आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं लातूरला शोभेल असा लातूरचा महापौर काँग्रेस वंचित बहुजन आघाडी घेईल. आणि महापौर एकदा लातूरमध्ये काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचा विराजमान झाल्यानंतर उपमहापौर, स्थायी समिती, अनेक समित्या आहेत, हे सगळं झाल्यानंतर
आपल्या सगळ्यांच्या साक्षीने एक भव्य दिव्य विजयी सभा, महापौराचा सत्कार, उपमहापौराचा सत्कार, स्थायी समिती सभापतीचा सत्कार, समिती सभापतींचा सत्कार, नगरसेवकांचा सत्कार आपण हो हो तुमच्याकडून सुरू करू. लवकरच त्याची घोषणा पक्षाच्या वतीनं अधिकृतपणे करण्यात येईल. यापेक्षा अधिक भाष्य करणं याची आवश्यकता आहे असं मला स्वतःला वाटत नाही. काय म्हणतंय लातूर असं हात 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 धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वंचित, जय काँग्रेस.